नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जनतेची चिंता वाढवणारी. इथल्या जनतेला भीती सतावते धरणफुटीची. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये खेडमधील पिंपळवाडी धरणाच्या बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला होता. धरण कमकुवत झालं होतं आणि आता पावसाळा महिन्याभरावरती आलेला असताना धरणातून गढूळ पाणी येऊ लागलंय आणि ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. कारण पुन्हा एकदा तिवरेसारखी दुर्घटना तर घडणार नाही ना अशी भीती त्यांना सतावतेय. याबाबत जलसंपदा विभागामध्ये जाऊन ग्रामस्थांनी जाब विचारला असता प्रशासनाला आता जाग आली आहे आणि धरण रिकामं करून नाशिकच्या धरण सुरक्षितता विभागाकडून तपासणी केली जाणार आहे. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धरणाची दुरुस्ती रखडल्यामुळे ग्रामस्थ धास्तावलेत. धरणाचे दरवाजे उघडणारी 3 इलेक्ट्रिक मोटार आणि जनरेटर चोरीला गेल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. कारण 1.5 महिन्यापूर्वी चोरी होऊन देखील चोरांचा काहीही पत्ता लागलेला नाही आणि धरणावरती न मोटार आहे न नवीन जनरेटरचा पत्ता आहे. पावसाळ्यामध्ये सर्वात मोठी भीषण समस्या उद्भवली जाण्याची शक्यता आहे. धरण फुटलं ह्याला कारणीभूत पण डिपार्टमेंट आहे. कारण ह्यांनी मेंटेनन्सचं काम त्यावेळेस पूर्ण केलं नव्हतं. ते जे काही दरवाजे होते ते दरवाजे ओपन व्हायला जवळजवळ 2 तास लागले ह्यांना. अधिकाऱ्यांनी त्यावेळेस जर लक्ष दिलं असता तर ही वेळ उद्भवली नसती. दुसरी गोष्ट, आज 7 महिने पूर्ण झाले. 7 महिन्यापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं की हे इमर्जन्सी काम हे त्वरित मेंटेनन्सचं पूर्ण केलं पाहिजे. 7 महिन्यात लक्ष देखील दिलं नाही. जशी परिस्थिती दरवाज्यांची आहे, वॉलची आहे, वॉल तुटलेलं आहे, ते तसंच आहे. अजूनपर्यंत डिपार्टमेंटचं तिकडे लक्ष नाही. डिपार्टमेंट जर लक्ष दिलं, अजून टेंडर झालं नाही, मग आम्ही काय करायचं? जगायचं की मरायचं? आता पावसाळा जवळ आला आहे. जवळ आल्या कारणाने आम्ही एक गावची जी आमची लोकसंख्या आहे ती जास्त असल्या कारणाने कुठे राहायची बी व्यवस्था आमची होत नाही. अधिकारी आम्हाला फक्त आश्वासनं देतात आणि काम चालू करू असं करू सांगून तेवढा टाईम घालवतात. हे आत्ताच्या क्षणी तसं काही सांगता येत नाही. त्याच्यासाठी डॅम खाली केल्यानंतर डॅमच्या आतल्या बाजूला नक्की काय परिस्थिती झाली त्याच्यावरून सांगता येईल. आता धरणाचं किती पाणी साठा आहे आणि किती विसर्ग केला? एकूण 25 मीटर उंची आहे. त्यातलं साधारण एक 8-10 मीटर खाली गेलेलं आहे आणि उरलेलं जे 15 मीटर आहे ते आता आम्ही सोडतोय आजपासून जास्तीत जास्त. अच्छा. आणि हे